महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या पुढे तेलवाडी गाव हे 40 गाव तालुक्यातील बोडरा 40 गाव तालुक्यातील बोडरा साधारण हे 17 किलोमीटरचा अंतर आहे आणि याला आट्रम घाट असं म्हणलं जातं। आणि या आट्रम घाटामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टनेल असं जवळजवळ 15 ते 16 किलोमीटरचा याला केंद्र शासनाच्या माध्यमातून नाही तर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे। साधारण 2,500 कोटीचा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा कन्नड शहराच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे म्हणजे गुजरात राज्य असेल, मध्य प्रदेश राज्य असेल आणि उत्तर भारत असेल याला जोडलं जाणार आहे। अर्थात उत्तर भारत ते दक्षिण भारत वाया छत्रपती संभाजीनगर वाया कन्नड ही वाहतूक आता जोरात होईल आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे वेगवेगळे उद्योग येतात त्या उद्योगांचा जो वेगवेगळी वाहनं जर उत्तर भारतामध्ये पाठवायची असतील तर आता कन्नडच्या जवळ असलेला आट्रम घाट त्यात टनेल झाल्यामुळे, तिथं बोगदा झाल्यामुळे, तिथं रस्ता झाल्यामुळे आता उत्तर भारतामध्ये होईल। आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विशेषतः जिल्हाध्यक्ष संजयजी खांबायते, मनोजजी पवार, सुनील पवार, त्याचबरोबर किशोर पवार आणि आम्ही सर्वजण गडकरी साहेबांकडे 3-4 वेळेस गेलो होतो। त्यांनी त्याला मंजुरी दिली म्हणून गडकरी साहेबांचे आणि भारत सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो। रस्ता किती लांबीचा असणार आहे? हा 15 किलोमीटरचा आहे, त्यामध्ये बोगदा हा 5.5 किलोमीटरचा बोगदा आहे आणि याच ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे। रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजींना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते 40 गाव रेल्वेला सुद्धा सर्वेसाठी पैसे ठेवलेले आहेत। सर्वे चालू आहे आणि त्याचा DPR झाल्यानंतर लवकरच त्याला मंजुरी घेऊन त्याला पॅरलल आम्ही रेल्वेला सुद्धा मंजुरी घेणार आहोत।